Hello students, how are you all? I hope you all are fine. Now let's continue our third chapter, Properties of Natural Resources. ह्यात आपण प्रॉपर्टीज ऑफ एअर पाहिले. नंतर आता दुसरा टॉपिक आपला चालू झाला आहे प्रॉपर्टीज ऑफ वॉटर. त्यात आपला हा टॉपिक सुरू झाला होता, त्याला आपण पुढे कंटिन्यू करूया. इथे आपल्याला एक ट्राय धिस म्हणून एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे. Take a bucket of water, drop many different kinds of articles in it. Make separate list of the articles which sink in the water and those that float on it. आपल्याला एक बकेट घ्यायची आहे किंवा टब घ्या तुम्ही, तुमच्याकडे असेल घरी, आणि त्यात पाणी भरा. आणि इथे ज्या वस्तू दिल्या आहेत बघा, काय दिलं आहे, शार्पनर आहे, पेन्सिल, रबर बँड, स्केल, आणि इथे खालच्या बाजूला आहे इरेझर आहे, स्पून दिसतोय आणि कंपास हे दिसतंय. तर ह्यात आपल्याला लिस्ट बनवायची आहे की कोणते जे आर्टिकल्स आहेत ते फ्लोट होत आहेत, म्हणजे काय तरंगत आहेत पाण्यावर, आणि कोणते खाली गेलेले आहे, सिंक झाले, बुडालेत, ते बघायचे आहेत मित्रांनो. ह्याच्यावरून तुम्ही काय अंदाज लावायचा की मास कोणाचं जास्त असेल, जे सिंक झाले त्यांचं मास जास्त असणार. ओके, पुढे आपल्याला थर्ड ट्राय धिस दिलेला आहे. टेक सम वॉटर इन अ पॉट अँड ॲड अ फ्यू पीसेस ऑफ आईस टू इट. ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स. आता बघा, बर्फ आपल्याला हातात धरला तर आपल्याला जड लागतो, माहिती तुम्हाला. आईस क्यूब आपण सरबतच्या वेळेला वगैरे काढतो हातामध्ये आणि घेतो तर आपल्याला जडसारखं वाटतं, पण तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, जादू येते. तर बर्फ हा पाण्यापेक्षा हलका असतो आणि बर्फ पाण्यावर फ्लोट होत असतो. बघा इथे तेच दिलं आहे आपल्याला की ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये काय टाकलेत, आईस क्यूब टाकलेत, आणि हे आईस क्यूब आपल्याला तरंगताना दिसत आहेत. ओके, मग ते का तरंगत आहेत तेच बघायचं आहे आपल्याला. आईस इज लायटर दॅन वॉटर. बर्फ हा पाण्यापेक्षा हलका असतो मित्रांनो. ओके, when water freezes to form ice it becomes lighter than the original liquid. जेव्हा वॉटरला आपण पूर्ण थंड करतो बर्फ होण्यासाठी, तेव्हा तो मूळ द्रवापेक्षा तो बर्फ हलका होतो मित्रांनो. मूळ द्रव काय आहे, वॉटर, आणि त्याच्यापासून बर्फ तयार झाला तो मात्र हलका असतो. when water freezes, that is when it transforms into the solid state, its volume increases. वॉटर हे लिक्विड स्टेटमध्ये असतं आणि जेव्हा ते वॉटर फ्रीज होतं तेव्हा त्याची स्टेट बदलते आणि ते सॉलिड स्टेटमध्ये येतं, म्हणजे काय, बर्फ होतो. आणि जेव्हा वॉटरचा बर्फ होतो तेव्हा त्याचं व्हॉल्यूम देखील इन्क्रीज होते. बघा इथे व्हॉल्यूम इन्क्रीज झालेला आहे बर्फाचा, म्हणजे आकारमान त्याचं वाढतं. देअरफॉर द डेन्सिटी ऑफ आईस इज लेस दॅन दॅट ऑफ वॉटर. आणि म्हणूनच वॉटरपेक्षा बर्फाची डेन्सिटी ही कमी असते मित्रांनो. दॅट इज व्हाय द आईस फ्लोट्स ऑन वॉटर. आणि म्हणूनच तो आईस पाण्यावर तरंगतो. तरंगणारी वस्तू हलकी असते. ओके, मग आईस हा हलका होतो, त्याची डेन्सिटीसुद्धा कमी होते. डेन्सिटी कशावर अवलंबून असते, व्हॉल्यूम आणि मासवर अवलंबून असते. तर व्हॉल्यूम कमी झाला तर आपोआप त्या डेन्सिटीवर परिणाम होणार. जास्त झाला तर डेन्सिटी वाढेल, कमी झाला तर कमी होईल. ओके, द इंटर रिलेशन बिटवीन द व्हॉल्यूम अँड मास ऑफ अ सबस्टन्स. आपल्याला आता इंटर रिलेशन बघायचं आहे कोणामध्ये, व्हॉल्यूम आणि मासमध्ये. द स्पेस ऑक्युपाईड बाय अ सबस्टन्स इज इट्स व्हॉल्यूम. एखाद्या पदार्थाने जी जागा व्यापलेली असते, त्याला काय म्हणणार आपण, व्हॉल्यूम म्हणणार. एखाद्या वस्तूने व्यापलेली जागा म्हणजे त्याचे आकारमान. द स्टोअर ऑफ मॅटर इन अ सबस्टन्स इज इट्स मास. आणि पदार्थातील जो स्टोरेज असतो पदार्थाचा, हा एक पदार्थ आहे, ऑब्जेक्ट आहे, ह्याचा व्हॉल्यूम हा आहे मित्रांनो. पण याचं मास काय, इथे असणार मास. त्या ऑब्जेक्टमध्ये जेही लिक्विड भरलेलं आहे, सॉलिड आहे, त्याचं पूर्ण मास म्हणजे वजन, त्याला मास म्हणणार आपण.
डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटीचा फॉर्म्युला काय? मास अपॉन व्हॉल्यूम. मास इज मेजर्ड इन ग्राम्स. वजन हे नेहमी किलोग्रॅम ग्रॅममध्ये मोजलं जातं, माहिती आहे आपल्याला. मग मासचं युनिट काय इथे? ग्रॅम्स. आणि व्हॉल्यूम इज इन क्युबिक सेंटीमीटर्स. डेन्सिटी इज इक्वल टू ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर. हेन्स ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर इज द युनिट ऑफ डेन्सिटी. डेन्सिटीचं युनिट काय आहे? ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर. If the mass of 1 liter of water is 1 kilogram, then what is the density of water? शोधायचे आहे तुम्हाला. बघा, नक्कीच येईल तुम्हाला. पुढचा टॉपिक बघूया आपण. आपल्याला बघायचा आहे ॲनिमिलियस बिहेवियर ऑफ वॉटर. वॉटरचं ॲनिमिलियस बिहेवियर म्हणजे असंगत असं वर्तन आपल्याला बघायचं आहे. Usually when the temperature of a substance is lowered, its density increases as the volume decreases. But water is an exception to this rule. ह्याला पाणी हे अपवाद आहे मित्रांनो. युजली टेम्परेचर जर एखाद्या सबस्टन्सचं लोअर केलं, कमी केलं, टेम्परेचर लोअर केलं तर त्या सबस्टन्सची डेन्सिटी वाढते मित्रांनो. डेन्सिटी वाढत असते. आणि काय होत असतं अजून? व्हॉल्यूम हा डिक्रीज होत असतो. त्याचं आकारमान देखील कमी होतं. केव्हा? जेव्हा टेम्परेचर कमी केलं तेव्हा. आता समजा फॉर एक्झाम्पल त्यासाठी मी तुम्हाला आयर्न देते. आयर्न म्हणजे लोखंड. लोखंड हे त्याचं तापमान कमी केलं तर थंड होतं आणि तापवलं तर काय होतं? पातळ होतो. लाल लाव्हा रससारखं दिसतं की नाही लोखंड? पाहिलं असेल तुम्ही कधी. नसेल पाहिलं तर बघा तुम्ही. तर लोखंड हे तापल्यावर म्हणजे त्याचं टेम्परेचर वाढवल्यावर ते पातळ होतं, लालबंद होतं. तेव्हा त्याची डेन्सिटी ही आकारमानसुद्धा त्याचं वाढलेलं असतं, तेव्हा ते पातळ झालेलं असतं म्हणून. ओके. पण त्याच तापलेल्या लोखंडाला जर त्याचं टेम्परेचर आपण कमी केलं, व्हेन द टेम्परेचर ऑफ अ सबस्टन्स इज लोअर्ड, टेम्परेचर त्याचं लोअर केलं, कमी केलं म्हणजे त्याला थंड केलं तर त्याची डेन्सिटी ही इन्क्रीज होते आणि व्हॉल्यूम डिक्रीज होतो. व्हॉल्यूम तो असा पातळ असतो ना, तर त्याच्यामध्ये तो काय होतो? गोल ठोकळा बनून जातो किंवा त्याला जो या आकार दिला तो बनून जातो. म्हणजे त्याचं व्हॉल्यूम हे कमी होतं आणि काय वाढते? डेन्सिटी वाढत असते. तो आपल्याला इथे दिलेलंच आहे की व्हॉल्यूम जर कमी असेल मित्रांनो, इथे बघा इन्व्हर्स प्रपोर्शनमध्ये आहेत ना डेन्सिटी आणि व्हॉल्यूम. व्हॉल्यूम जर कमी झालं तर डेन्सिटी वाढते आणि व्हॉल्यूम वाढलेलं असेल तर डेन्सिटी कमी होत असते. हे इन्व्हर्स प्रपोर्शनमध्ये आहे मित्रांनो. ओके. मग तेच आपल्याला बघायचं इथे. वॉटरच्या बाबतीत मात्र तसं नाही मित्रांनो. वॉटरचं टेम्परेचर जर कमी केलं तर काय होतं ते पुढे बघूया आपण. आपल्याला इथे ट्राय धिसमध्ये पुन्हा एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे. कीप अ ग्लास फुल ऑफ वॉटर इन द फ्रीजर फॉर 5 to 10 minutes. देन टेक इट आउट अँड ऑब्झर्व इट केअरफुली. एक ग्लासभर पाणी घ्यायचे तुम्हाला आणि 5 ते 10 मिनटासाठी त्याला फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे. आणि त्यानंतर तो ग्लास बाहेर काढला तर बघा, निरीक्षण करा काय तुमच्या लक्षात येतं. तर मित्रांनो, जेव्हाही ग्लासमध्ये पाणी घेतो आपण, कोणत्याही ऑब्जेक्टमध्ये तुम्ही बॉटल वगैरे ठेवा, काही वस्तू ठेवा, एखादं वाटी वगैरे ठेवा, काहीही ठेवा तुम्ही आणि त्याच्यामध्ये पाणी ठेवा, तर बर्फ होण्याची क्रिया किंवा पाणी वॉटर फ्रीज होण्याची क्रिया ही वरून सुरुवात होत असते, वरच्या बाजूने ना की खालच्या बाजूने. खाली तो चिकटेल, त्या फ्रीझरला बर्फ असल्यामुळे हा ग्लास खाली चिकटेल, आपला जोही ऑब्जेक्ट असेल तो चिकटेल, पण बर्फ मात्र वरच्या बाजूने बनायला सुरुवात होईल, तयार व्हायला सुरुवात होईल आणि मग तसं टेम्परेचर खाली खाली कमी होत जातं आणि मग तसा बर्फ तयार होत जातो. ओके. फ्रॉम विच पार्ट इन द ग्लास डज द वॉटर फर्स्ट स्टार्टिंग फ्रीजिंग. सांगितलं मी तुम्हाला की ग्लासच्या वरच्या भागापासून बर्फ तयार होण्याची क्रिया सुरू होत असते.
द डेन्सिटी ऑफ वॉटर इज पेक्युलियर, म्हणजे डेन्सिटी ऑफ वॉटरची डेन्सिटी ही विशिष्ट प्रकारची असते. त्याचं वैशिष्ट्य आहे, त्याच्या घनतेचं एक वैशिष्ट्य आहे किंवा ती वेगवेगळ्या प्रकारची असते. ते कसं ते बघूया. व्हेन वॉटर ॲट नॉर्मल टेम्परेचर स्टार्ट्स कूलिंग, इट्स डेन्सिटी इन्क्रीजेस लाईक दॅट ऑफ मोस्ट लिक्विड्स. जेव्हा पाण्याचे तापमान थंड होऊ लागल्यावर पाणी सर्वसाधारणप्रमाणे द्रवांप्रमाणे त्याची घनता वाढत जाते. जसं लोखंडाचं बोलली ना की त्याचं टेम्परेचर कमी झाल्यावर त्याची घनता वाढते. आधी तापलेलं लोखंड असेल त्याला थंड केल्यावर त्याची घनता वाढली, तसं पाण्याचं पण आहे की पाण्याला त्याचं टेम्परेचर कमी केल्यानंतर तो इतर द्रवांप्रमाणे त्याची डेन्सिटी ही वाढत जाते. हाऊएव्हर इफ इट्स टेम्परेचर फॉल्स बिलो 4 डिग्री सेल्सिअस इट्स डेन्सिटी स्टार्ट्स डिक्रीजिंग. पण जेव्हा त्या बर्फाचे टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअसपेक्षा जर खाली गेलं मित्रांनो, खाली गेलं, आता तुम्हाला माहिती बर्फ, पाण्याचा बर्फ केव्हा तयार होतो? 0 डिग्री सेल्सिअसला तयार होत असतो. ओके, आणि 4 डिग्री सेल्सिअसला बर्फ होईल का? नाही होणार. पण इथे सांगितलं आहे आपल्याला की आता की नॉर्मल टेम्परेचरला एखाद्या वस्तूला थंड करायला गेलं की त्याची डेन्सिटी वाढत असते. तसंच पाणी पण तयार होतं मित्रांनो, पण कुठपर्यंत होतं? फक्त 4 डिग्री सेल्सिअसपर्यंतच होतं. मग त्यानंतर काय होतं आहे ते बघूया आपण. धिस मीन्स दॅट, बघा 4 डिग्री सेल्सिअसला तो बर्फ आल्यानंतर त्याची डेन्सिटी मात्र डिक्रीजिंग होते, वाढत नाही. इन्क्रीज होत नाही तर काय होते? डिक्रीज होते. धिस मीन्स दॅट द डेन्सिटी ऑफ वॉटर इज मॅक्झिमम ॲट 4 डिग्री सेल्सिअस. म्हणजे वॉटरची मॅक्झिमम डेन्सिटी ही 4 डिग्री सेल्सिअसलाच आहे. त्यानंतर त्याची डेन्सिटी मात्र कमी होते मित्रांनो, त्याची घनता कमी होते. इफ द टेम्परेचर ऑफ वॉटर इज लोअर्ड बिलो 4 डिग्री सेल्सिअस इट्स डेन्सिटी डिक्रीजेस अँड व्हॉल्यूम इन्क्रीजेस. व्हॉल्यूम हा वाढत जातो. इट मीन्स दॅट वॉटर एक्सपांड्स व्हेन द टेम्परेचर फॉल्स बिलो 4 डिग्री सेल्सिअस. याचा अर्थ काय? वॉटर एक्सपांड होतं, म्हणजे त्याचं आकारमान वाढत असतं, त्याची घनता कमी होते आणि आकारमान वाढत असतं. म्हणजेच 4 डिग्री सेल्सिअसच्या खाली तापमान जर खाली गेलं तर पाणी हे प्रसरण पावत असते. एक्सपांड म्हणजे काय? प्रसरण पावते, आणि यालाच पाण्याचं असंगत असं वर्तन म्हणतात. इथे फिगरमध्ये दिलं आहे बघा आपल्याला. 0 डिग्री सेल्सिअसला इथे बर्फ आहे मित्रांनो, दिसतं इथे. आणि हा 4 डिग्री सेल्सिअसला इथे थंड वातावरण आहे, पण इथून बर्फ होण्याची क्रिया सुरू झालेली. इथपर्यंत डेन्सिटी जास्त आहे पाण्याची, पण इथून मात्र ती कमी कमी होत जाते. आणि इकडे आपण पाहिलं आहे की जेव्हा पाण्याचा बर्फ होतो तेव्हा त्याचं व्हॉल्यूम वाढतं आणि डेन्सिटी डिक्रीज होत असते. हे आपण आधीच्या उदाहरणामध्ये पाहिलं. इथे पाहिलं की नाही? इथे दिलेलं आहे आपल्याला. ओके, याप्रमाणे तुमच्या लक्षात आलंच असेल. मी सोपं करून सांगितलं आहे तुम्हाला. अजून एकदा सांगते मी तुम्हाला की जेव्हा नॉर्मल टेम्परेचर होतं एखाद्या सबस्टन्सचं तर त्याची डेन्सिटी ही वाढत असते. ओके, तशीच पाण्याची सुद्धा वाढते. पण 4 डिग्री सेल्सिअसच्या खाली जर पाण्याचं टेम्परेचर गेलं तेव्हा मात्र त्याची डेन्सिटी काय होते? डिक्रीज होते. डेन्सिटी ही डिक्रीज होते आणि व्हॉल्यूम काय होतो? इन्क्रीज होतो. केव्हा? 4 डिग्री सेल्सिअसच्या खाली तापमान गेलं तर. मग 4 डिग्री सेल्सिअसलाच वॉटरची डेन्सिटी मॅक्झिमम असते, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. मॅक्झिमम असते 4 डिग्री सेल्सिअसला मॅक्झिमम डेन्सिटी पाण्याची असते, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. पुढचा टॉपिक बघायचा आहे आपल्याला आता. यूज युअर ब्रेन पॉवर. ह्यात आपल्याला एक क्वेश्चन विचारलेला आहे.
काय आहे बरं बघूया. इन कोल्ड कंट्रीज हाऊ डू ॲक्वॅटिक ॲनिमल्स रिमेन अलाइव्ह इव्हन आफ्टर द रिव्हर्स ऑर लेक्स फ्रीज इन विंटर. कोल्ड कंट्रीमध्ये बर्फाळ प्रदेशामध्ये किंवा अतिथंड प्रदेशामध्ये नदी किंवा तलाव गोठून जातात माहिती आहे आपल्याला. तर गोठल्यावरही खाली जलचर जिवंत राहू शकतात का, तर त्यासाठी त्यांचं ॲडॅप्टेशन झालेलं असतं मित्रांनो. आपण पाहिलंच आहे ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स, त्यामध्ये पाहिलेलंच आहे थंड प्रदेशामध्ये ते प्राणी कसे राहतात, त्यांचं ॲडॅप्टेशन कसं झालेलं असतं, स्किनचं ॲडॅप्टेशन कसं असतं. शिवाय आपण जी आता पाण्याचं जे असंगत वर्तन पाहिलं, ॲनिमल्स बिहेवियर ऑफ वॉटर, हे जे पाहिलं 4 डिग्री सेल्सिअसला बघा इथे 0 डिग्री सेल्सिअसला इथे बर्फ झालेला आहे, पण मात्र इथे काय आहे, पाणी आहे आणि ते जे प्लांट्स आणि ॲनिमल्स आहेत ते ह्या भागात असतात मित्रांनो. आणि पाण्याचं हे सर्क्युलेशन कायम चालू असतं. बर्फाच्या खाली गरम असलेलं पाणी थंड खाली येतं, खालचं वर येतं, यांच्यामध्ये सर्क्युलेशन चालू असतं आणि इथे त्या प्राण्यांना ॲनिमल्सला इथे राहण्यासाठी योग्य असं वातावरण असतं. म्हणूनच ते अति थंड प्रदेशात देखील बर्फाखाली देखील जिवंत राहू शकतात. ओके, पुढे आपल्याला एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे, तोही डेन्सिटी शी रिलेटेड आहे. बघूया आपण काय आहे त्याच्यात. टेक 2 बिग ग्लासेस ऑफ वॉटर, ॲड 4-5 स्पूनफुल्स ऑफ सॉल्ट टू द वॉटर इन 1 ग्लास अँड डिझॉल्व इट कम्प्लिटली. बघा इथे दिलेलं आहे, वाचण्यापेक्षा मी सरळ तुम्हाला एक तो एक्सपेरिमेंट सांगते. हा एक टब घेतला आहे आपण, त्यात पोटॅटो टाकला आहे आणि हे पाणीच आहे दोन्ही टबमध्ये. पण इथे मात्र सॉल्ट सोल्युशन आहे, म्हणजे इथे आपण 4-5 चमचे मीठ टाकलं आहे आणि त्याला पूर्ण विरघळवलं आहे, डिझॉल्व केलं आहे. आधी आपण साध्या पाण्यात बटाटा टाकला तर तो लगेच खाली आला मित्रांनो, पण इथे मात्र तो खाली टाकल्यावर तो वरती तरंगतोय. तर हे का होते, व्हेन द सॉल्ट डिझॉल्व्स इन वॉटर इट्स पार्टिकल्स स्प्रेड इन वॉटर. त्याचे पार्टिकल वॉटरमध्ये स्प्रेड झाले. स्लोली they become smaller and smaller. Ultimately they become too small that they cannot be seen, that is they mix completely with water. This is what is called dissolving. यालाच काय म्हणतात, विरघळण्याची क्रिया. मीठ टाकलं, त्याचे छोटे छोटे पार्टिकल हे पूर्ण पाण्यामध्ये पसरले आणि ते छोटे होत होत पूर्ण ते गायब झाले. ते आपल्याला डोळ्याला दिसू शकत नाही, कॅनॉट बी सीन. दॅट इज दे मिक्स कम्प्लिटली विथ वॉटर. ते पूर्ण कम्प्लीट वॉटरमध्ये मिक्स झाले आणि ह्याच क्रियेला काय म्हणतात, डिझॉल्विंग. ह्याला म्हणतात डिझॉल्विंग. आपल्याला मराठीत माहिती होतं, पण ही क्रिया कशी होते हे तुम्हाला पुन्हा रिमाइंड झालेलं आहे इथे. आता आपण मीठ टाकलं त्या पाण्यामध्ये, हे जे द्रावण तयार झालं त्याला काय म्हणतायत ते बघायचं आहे, सोल्यूट. आता सोल्यूट म्हणजे काय, द सबस्टन्स दॅट डिझॉल्व्स. तो सबस्टन्स जो आपण विरघळवला, जो डिझॉल्व केला वॉटरमध्ये, त्याला सोल्यूट असं म्हणतात. हे लक्षात ठेवायचं आहे. पुढे तुम्हाला सायन्समध्ये याच्यावर इक्वेशन देखील असतात मोठमोठे. सॉल्ट हा सोल्यूट आहे, सॉल्वंट काय आहे, वॉटर. ज्याच्यामध्ये सोल्यूट विरघळलं, डिझॉल्व झालं, इट इज कॉल्ड सॉल्वंट. देन सोल्युशन. आता हे सोल्यूट आणि सॉल्वंट एकत्र झाल्यावर जे तयार होते त्यालाच काय म्हणणार, सोल्युशन. ह्या दोघांचं मिक्सचर जे होतं, सोल्यूट आणि सॉल्वंटचं जे मिक्सचर आहे त्यालाच काय म्हणणार, सोल्युशन. मराठीत त्याला म्हणणार द्रावण. ह्याला द्रावण म्हणतात. व्हॉट वी गेट व्हेन द सोल्यूट डिझॉल्व्स इन द सॉल्वंट. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. गाळलेल्या जागेला किंवा ट्रू ऑर फॉल्सला विचारू शकतात. पुढे आहे युजेस ऑफ वॉटर अकॉर्डिंग टू इट्स प्रॉपर्टीज. पाण्याच्या गुणधर्मानुसार त्याचा कुठे कुठे वापर केला जातो ते बघायचं आहे आपल्याला. वॉटर इज युजफुल फॉर वॉटर ट्रान्सपोर्ट ड्यू टू इट्स फ्लुइडिटी. तो पातळ पदार्थ असल्यामुळे, त्याची प्रवाहिता असल्यामुळे, प्रवाहिता म्हणजे काय, वाहण्याची त्याची प्रॉपर्टी आहे.
पाणी एका ठिकाणाहून दुसरीकडे सहजरित्या वाहतं माहिती आहे आपल्याला. त्याच्या ह्या प्रॉपर्टीमुळे त्याची वाहतूक करणं सोपं जातं, ट्रान्सपोर्ट करणं सोपं जातं. वॉटर फॉलिंग डाऊन फ्रॉम अ हाईट इज यूज्ड टू जनरेट इलेक्ट्रिसिटी विथ द हेल्प ऑफ जनरेटर. माहिती आहे आपल्याला की पाण्यापासून वीज तयार होते. आता पाणी उंचावरून जोरात वाहतं, त्याच्या ह्या प्रॉपर्टीचा उपयोग करून त्याची इलेक्ट्रिसिटी तयार होते मित्रांनो, केली जाते. वॉटर इज अ गुड कूलंट अँड इज यूज्ड इन मोटार व्हेकल्स टू कंट्रोल द टेम्परेचर ऑफ द इंजिन. वॉटर हे गुड कूलंट आहे, म्हणजे ते उत्तम असं थंड पेय म्हणण्यापेक्षा थंड असं द्रावक आहे. ते शीतक असून पाणी हे शीतल आहे आणि त्याचं गाड्यांच्या तापमानासाठी नियंत्रणासाठी त्याचा उपयोग केला जातो. मेनी सबस्टन्सेस आर सोल्युबल इन वॉटर. बहुतेक प्रकारचे पदार्थ, अनेक प्रकारचे पदार्थ ह्या पाण्यामध्ये विरघळतात. माहिती आपल्याला जे माहिती ते सांगता येऊ शकतात. काय? सॉल्ट, देन शुगर, बरेच प्रकारचे पदार्थ हे विरघळले जातात. वॉटर इज अ युनिव्हर्सल सॉल्वंट. हे युनिव्हर्सल सॉल्वंट आहे. वॉटर इज यूज्ड ॲज अ सॉल्वंट इन फॅक्टरीज, लॅबोरेटरीज, फूडस्टफ्स अँड इन व्हेरियस टाईप्स ऑफ बायोलॉजिकल प्रोसेस ऑकरिंग इन द बॉडी सच ॲज डायजेशन, एक्सक्रेशन एक्सेट्रा. आता हे जे युनिव्हर्सल सॉल्वंट आहे वॉटर, हे विचारू शकता गाळलेल्या जागेला, फिलिंग द ब्लँक्स किंवा ट्रू ऑर फॉल्सला. हे लक्षात ठेवायचं आहे. वॉटर इज युनिव्हर्सल सॉल्वंट. वॉटर इज यूज्ड इन फॅक्टरीज, लॅबोरेटरीज, फूडस्टफ्स, म्हणजे वेगवेगळ्या कारखान्यांमध्ये, प्रयोगशाळांमध्ये किंवा अन्नपदार्थ जे इथे तयार केले जातात. घरातसुद्धा बघा अन्नपदार्थ तयार करण्यासाठी पाण्याची गरज असते, हो की नाही. अँड इन व्हेरियस बायोलॉजिकल प्रोसेस, आपल्या बॉडीमध्ये ज्या बायोलॉजिकल प्रोसेस होतात, पचन किंवा उत्सर्जन, ह्यासाठी सुद्धा पाण्याची गरज असते. वॉटर इज युजफुल फॉर क्लिनिंग पर्पजेस सच ॲज फॉर बाथिंग, वॉशिंग क्लोथ्स. बाथिंगसाठी म्हणजे आंघोळीसाठी किंवा कपडे धुण्यासाठी आणि बऱ्याच काही घरातल्या स्वच्छतेच्या कामांसाठी सुद्धा पाण्याचा खूप उपयोग होत असतो मित्रांनो. आपण इथेच थांबूया. पुढचा टॉपिक आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया. नंतर आहे सॉईल, प्रॉपर्टीज ऑफ सॉईल आपल्याला बघायच्या आहेत. ओके, आपण आता इथेच स्टॉप होऊया. सी यू देन लेटर.